अर्थसंकल्प होता, 16-17ला 4.17% तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी होता. 17-18, 18-19 मात्र प्लस होता. मात्र 19-20ला पुन्हा 6.04% तुटीचा अर्थसंकल्प आला. आणि अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस मीच त्यावेळेस अर्थमंत्री होतो, कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प करावा लागला. ती टक्केवारी 15.27 म्हणजे एवढी टक्के होती. 21-22ला 4.91% तुटीचा अर्थसंकल्प, 22-23ला 0.48चा तुटीचा अर्थसंकल्प, 23-24ला 4.2चा आणि 24-25ला तुटीचा 4.01 अशा प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, भांडवली जमेच्या बद्दल देखील मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी कमी कशी दाखवली, अशा प्रकारचा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी काही सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला. वास्तविक भांडवली 22-23ला प्रत्यक्ष भांडवली जमा 55,472 कोटी रुपये होता. अर्थसंकल्पीय अंदाज 23-24चा आमचा 97,927 कोटीचा आहे आणि 23-24चा आता सुधारित अंदाज हा 1,14,000 कोटीचा आलाय आणि 24-25चा अर्थसंकल्पीय अंदाज आमचा 1,01,531 कोटीचा आहे. अशा पद्धतीचा भांडवली जमा आहे. तरी देखील नेहमीच आपण जो अंदाज करतो त्याच्यापेक्षा जास्तच जमा होती, हा आजपर्यंतचा अध्यक्ष महोदय अनुभव आहे. अर्थसंकल्पाचं विश्लेषण करताना मला अर्थसंकल्पीय अंदाजाची तुलना पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाशीच केली पाहिजे आणि पहिल्यापासून पद्धत आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सोयीस्कर तुलना केली, ती अर्थसंकल्पीय अंदाजाची तुलना सुधारित अंदाजाशी केली, त्यामुळे ती मागील वर्षाच्या पेक्षा विरोधी पक्ष नेते आपल्याला कमी दिसतीये. त्यामुळं 24-25चा सुधारित अंदाज देखील त्यावेळी निश्चितपणे भांडवली जमा मागील वर्षापेक्षा जास्त दिसून येईल. याच्या सगळ्या संदर्भात मला भांडवली खर्चाच्या बद्दल पण गोष्ट सभागृहाला अवगत करायची आहे. आकड्यांची जगलरी करून या सरकारला भांडवली खर्च कमी करायचा आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते आपण केला आमच्यावर. हा आरोप सुद्धा सोयीची आकडेवारी समोर ठेवून केलेला आहे. कारण 23-24 मध्ये 81,805 कोटी एवढा भांडवली खर्च अंदाजित होता. 24-25 मध्ये त्यात वाढ होऊन तो भांडवली खर्च 92,780 कोटी रुपये झालेला अपेक्षित आहे. भांडवली खर्चात सुद्धा साधारण 13.42% वाढ झालेली आहे. उलट अर्थसंकल्पात आम्ही भांडवली कामासाठी तरतुदीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळं हे भांडवली जमा खर्च हे जे काही आपण पाहिलं मगाशी मी आकडे सांगितलेले किंवा राजकोषीय तूट, ह्याच्यामध्ये देखील 24-25चा एकूण खर्च 6,12,293 कोटी इतका अंदाजित असून त्यापैकी महसुली खर्च 5,19,513 कोटी व भांडवली खर्च 92,780 कोटी इतका त्याच्यामध्ये अंदाजित आहे. त्याच्यामध्ये राजकोषीय तूट देखील 15.55% त्यामध्ये आहे. परंतु मी सभागृहाला सांगू इच्छितो की चर्चेच्या दरम्यान राजकोषीय तुटीबाबत, ज्याला फिस्कल डेफिसिट आपण म्हणतो, चिंता व्यक्त केली. मागील वर्षी 95,501 कोटी एवढी राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजानुसार होती. सुधारित अंदाजानुसार ती 1,11,956 झाली आणि आता 24-25 मध्ये ती 1,10,355 कोटी अपेक्षित धरलेली आहे. मागच्या वर्षापेक्षा 14,854 कोटी रुपये राजकोषीय तूट वाढली आहे खरं आहे, परंतु महसुली तुटीची जी कारणे मी आपल्याला सांगितली तीच राजकोषीय तुटीसाठी देखील आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या 3% जास्त असता कामा नये अशा पद्धतीने सर्वच राज्यांना केंद्राने कळवलेले आहे. त्याच्यातच आम्ही हे सगळं बसवण्याचा प्रयत्न करत असतो. 24-25 मध्ये राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाचे प्रमाण 2.59% अंदाजित आहे, म्हणजेच 3%च्या मर्यादेही आम्ही पाळलेली आहे. सन 23-24 मध्ये ते 2.46% होतं. त्याच्यामुळे राज्याचा अर्थसंकल्पीय तुटीचा नसावा या मताचं मी पण माहितीसाठी सांगतो की गेल्या राजकोषीय तुटीचा 10 वर्षाची आकडेवारी बघितली तर राजकोषीय तुटीचाच अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर झालेला आहे. त्याच्यामध्ये 15-16 ते सगळे आकडे माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे ते मी परत वाचून आपला सगळ्यांचा अध्यक्ष महोदय वेळ घेत नाही, परंतु ही काही वेगळी पद्धत नाहीये आणि
त्या बाबतीमध्ये तसा बघितलं तर आपलं राज्य सक्षम आहे, हा आमचा सरकारचा दावा आहे. अध्यक्ष महोदय, $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या बद्दल देखील बरेच जणांनी आपली आपली मतं इथं व्यक्त केली आणि त्यांची भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट खरी आहे, विकास दर 7.5% असताना $1 ट्रिलियन स्वप्न का दाखवता, अशा प्रकारचा मुद्दा सन्माननीय सदस्यांनी इथं उपस्थित केलेला आहे. वास्तविक देशाचे पंतप्रधान गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेब असताना त्यांनी जगामध्ये आपली अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणलेली आहे. आता ती 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा त्यांचा उद्दिष्ट, आणि ते ज्यावेळेस 3ऱ्या क्रमांकावर $5 ट्रिलियन आणण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेस तुमचं माझं राज्य आर्थिक बाबतीत इतर राज्यांच्या दृष्टीने सक्षम असल्यामुळं आपण $1 ट्रिलियन आपलं स्वप्न त्या ठिकाणी उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि 25-26 पर्यंत ही अर्थव्यवस्था नेण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं जर सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचीच भूमिका महत्वाची राहणार आहे. म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आम्ही 2028 पर्यंत $1 ट्रिलियन आणि 47 पर्यंत आणखीन जास्त $1 ट्रिलियन करण्याचा आमचं ध्येय आहे. साधारण $1 ट्रिलियन म्हणजे सध्याचा डॉलरचा विचार केला तर 82,94,000 कोटी रुपये होतात. राज्य चालवणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्न बघितली पाहिजेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद ही पणाला लावली पाहिजे आणि तशाच पद्धतीचा विचार महायुतीचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था अंदाजे $3.5 ट्रिलियन इतकी आहे. राज्याचं सध्याचं एकूण सकल उत्पन्न 40,44,000 कोटी इतका आहे. देशाच्या सकल उत्पन्नाच्या GDPच्या हा वाटा राज्याचा 14% आहे आणि त्याच्यामुळं यासाठी राज्य सरकारकडनं काही उपाययोजना देखील अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत, आम्ही करतोय. अपूर्ण सिंचन प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी नाबार्डने आम्हाला 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि पूर्वीच्या काळातले बऱ्याच ठिकाणचे कालवे त्याच्यामध्ये इतकी झाडं झुडपं झालेली आहेत, इतका घाण साठलेली आहे. म्हणजे तुम्ही जायकवाडीचं पण कॅनलचं उदाहरण घेऊ शकता किंवा इतर पण नीरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला कालवा, अशा अनेक प्रकारे आमच्या नगर जिल्ह्यातले कालवे, अशा खूप काही कालव्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल जे फार वर्षापूर्वी झालेले आहेत. आणि म्हणून त्या कालव्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या करता 5,000 कोटी रुपये आम्ही खर्च करतोय. ह्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर आता जे काही क्षेत्र ओलिताखाली आहे त्याच्यापेक्षा काही पटीनं क्षेत्र ओलिताखाली येऊ शकतं आणि तशा पद्धतीचा अनुभव जिथं स्वच्छता केलेली, जिथं आधुनिकीकरण केलेलं आहे तिथं आलेला आहे. आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेने पण $1.1 अब्ज गुंतवणूक सुरक्षित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 5 लाख जवळपास 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत. दिवसा वीज मिळण्याची हमी, त्याच्याबद्दल कालच देवेंद्रजींनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. मित्र आणि ऊर्जा विभाग जागतिक आर्थिक मंचासोबत देखील आपण काम करतोय आणि ज्यामध्ये राज्यात ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात गुंतवणूक सुलभ होईल तशा पद्धतीचा निर्णय घेणारं देशातलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे. राज्यात गुंतवणूकदार येतील. आतापर्यंत 10 मोठ्या गुंतवणूकदारांनी नोंदणी केलेली आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत 767 शेतकरी उत्पादक कंपन्यांना 1,541 कोटी 64 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे.